हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इंग्वर्स इंग्लिश अकॅडमी. सो आपल्या 30 डेजच्या फ्री स्पोकन इंग्लिश कोर्सचा हा 25वा दिवस आहे. ओके, हा डे 25 आहे. सो लर्न इंग्लिश बाय प्रॅक्टिस डे 25. फाईन. सो आज आपण एक खूप इम्पॉर्टंट, खूप महत्वाचं आणि तितकंच जास्त यूज केलं जाणारं स्ट्रक्चर पाहणार आहोत इंग्लिशमधील, जे की फील लाईक हे आहे. ओके, फील लाईक खूप इम्पॉर्टंट स्ट्रक्चर आणि जास्तीत जास्त यूज केलं जातं हे डेली यूजमध्ये. ओके, डेली लाईफमध्ये आपण फील लाईक वरती खूप जास्त बोलत असतो. ओके, तर बघा आज सुद्धा कुठल्याही ग्रामरच्या फॉर्म्युलाच्या शिवाय किंवा ग्रामरच्या किचकट कन्सेप्ट शिवाय आज आपण इंग्लिश शिकणार आहोत. आणि तुम्ही जर आपले इतर 24 डेजचे व्हिडिओ जर पाहिले नसतील तर त्याची प्लेलिस्ट मी बनवलेली आहे. प्लेलिस्टची लिंक जी आहे ती कमेंटमध्ये आहे, क्लिक करा व ती प्लेलिस्ट जे आहे तुम्ही पाहून घेऊ शकता. ओके, एच डेला तुम्हाला एक 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 लेसन जो आहे तो कव्हर करायचा आहे आणि प्रॅक्टिस करायची आहे. फाईन. सो आपण आता लेक्चरला स्टार्ट करूयात. आता फील लाईक कुठे यूज करायचं, तर बघा बऱ्याच वेळा आपण असं बोलत असतो ना की मला गोड खावंसं वाटत आहे, मला अभ्यास करावासा वाटत आहे, किंवा मला आज थोडंसं लवकर जावंसं वाटत आहे, मला काहीच न करण्याचं मन करत आहे. ओके, किंवा माझं खाण्याचं मन करत नाहीये, मला जेवण करावंसं वाटत नाहीये. बघा अशा प्रकारचे वाक्य आपण सर्रास एकदम डेली कम्युनिकेशनमध्ये यूज करत असतो. फाईन. सो हीच वाक्य इंग्लिशमध्ये कशी बोलायची हे आज आपण पाहणार आहोत. सो आपण स्टार्ट करूयात. बघा, आय फील लाईक इटिंग समथिंग. आपलं पहिलं वाक्य काय? आय फील लाईक इटिंग समथिंग. म्हणजेच काय, तर मला काहीतरी खावंसं वाटत आहे. ठीक आहे, मला काहीतरी खावंसं वाटत आहे, माझं मन करत आहे काहीतरी खाण्याचं. ओके, एकतर काहीतरी करावंसं वाटते किंवा काहीतरी करण्याचं मन करत आहे, असे त्याचे दोन अर्थ असतात फील लाईकचे. ओके, सो इथं पहिलं वाक्य आय फील लाईक इटिंग समथिंग, मला काहीतरी खावंसं वाटतंय किंवा माझं मन करत आहे काहीतरी खाण्याचं. तर आता हे अशा प्रकारचं वाक्य जर बनवायचं असेल आपल्याला तर काय करायचंय हे पाहूयात आपण. बघा, अशा प्रकारचं वाक्य बनवण्यासाठी तुम्ही सुरुवातीला व्यक्तीचा उल्लेख करा. ज्या व्यक्तीबद्दल बोलताय तुम्ही त्या व्यक्तीचा उल्लेख सुरुवातीलाच करा. त्याच्यानंतर फील लाईक यूज करायचा आहे किंवा तुम्हाला फील्स लाईक यूज करायचा आहे. ठीक आहे, फील लाईक किंवा फील्स लाईक. फील लाईक किंवा फील्स लाईक यूज करून झाल्याच्या नंतर तुम्हाला ऍक्शन यूज करायचे आहे आणि त्या ऍक्शनला आयएनजी लावायचा आहे. ठीक आहे, ऍक्शन म्हणजेच तुमचं वर्ब, त्याला आयएनजी लावा व शेवटी एक्स्ट्रा डिटेल्स जे ते मेन्शन करा. ओके, आता फील लाईक कुठे यूज करायचं आणि फील्स लाईक कुठे यूज करायचं हे बघूयात आपण. बघा, फील लाईक आणि फील्स लाईक आपण पॉझिटिव्ह प्रेझेंट मध्ये यूज करतो. ठीक आहे, पॉझिटिव्ह म्हणजे काय, तर काहीतरी करावंसं वाटतंय अशा प्रकारचे वाक्य, आणि ही वाक्य असतात प्रेझेंट मधली, कारण की आत्ता काहीतरी करावंसं वाटत असतं ना आपल्याला. सो ही प्रेझेंट मधली वाक्य असतात. आणि आपण फील लाईक जो आहे तो आय, यू, वी किंवा दे यांच्याबद्दल जर बोलत असेल तर यूज करत असतो. ओके, फील लाईक हा तुम्हाला आय, यू, वी किंवा दे यांच्याबद्दल बोलत असल्यावरती यूज करायचा आहे. म्हणजे यांच्याने जर तुमची सुरुवात होत असेल वाक्याची तर फील लाईक येणार आहे तुमचा. देन सपोज तुम्ही जर ही बद्दल बोलताय, शी बद्दल बोलताय किंवा सिंग्युलर नेम म्हणजेच एकाच व्यक्तीबद्दल बोलताय, एका व्यक्तीचं तुम्ही नाव यूज करताय, तर त्या केसमध्ये तुम्हाला यूज करायचं आहे फील्स लाईक. काय यूज करायचं आहे? फील्स लाईक. फाईन. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे करावंसं वाटतंय ते ऍक्शन आणि त्या ऍक्शनला आयएनजी लावा. जसं इथं काहीतरी खावंसं वाटत होतं म्हणून आपण ईट यूज केला आणि ईटला आयएनजी लावला, मग ते झालं ईटिंग. ओके, अँड शेवटी आपण एक्स्ट्रा डिटेल्स यूज केल्या. फाईन. कंपल्सरी तुम्हाला आयएनजी लावायचं आहे ऍक्शनला. तर आपण आता पुढचं वाक्य बघूयात. आय फील लाईक गोईंग आउटसाइड. आय फील लाईक गोईंग आउटसाइड म्हणजेच काय, तर मला बाहेर जावंसं वाटत आहे, मला बाहेर जावंसं वाटत आहे किंवा मला बाहेर जाण्याचं मन करत आहे. ठीक आहे, माझं मन करत आहे बाहेर जाण्याचं. पुढचं सेंटेन्स, शी फील्स लाईक टॉकिंग टू यू. शी फील्स लाईक टॉकिंग टू यू. तिचं तुझ्यासोबत बोलण्याचं मन करत आहे किंवा तिला
तुझ्यासोबत बोलावंसं वाटत आहे. ओके, तिला तुझ्यासोबत बोलावंसं वाटत आहे. बघा इथे आपण फील्स लाईक यूज केला. वरच्या 2 सेंटेन्सेस मध्ये आपण फील लाईक यूज केला होता, पण या सेंटेन्स मध्ये आपण फील्स लाईक यूज केलेला आहे. का? कारण की शी ने सुरुवात होते बघा आपल्या वाक्याची, आणि आपण थोड्या वेळापूर्वीच पाहिलं की ही, शी किंवा एखाद्या व्यक्तीच्या नावाने जर सुरुवात होत असेल आपल्या वाक्याची, तर आपण फील्स लाईक यूज करणार आहे. फाईन. पुढचं वाक्य आपलं, ही फील्स लाईक वॉचिंग अ मूवी. ही फील्स लाईक वॉचिंग अ मूवी म्हणजेच काय? तर त्याला मूवी पाहावीशी वाटत आहे. ठीक आहे, त्याला मूवी पाहावासा वाटत आहे. फाईन. नेक्स्ट सेंटेन्स आपलं, वी फील लाईक हॅव्हिंग कॉफी. वी फील लाईक हॅव्हिंग कॉफी म्हणजेच आम्हाला कॉफी प्याविशी वाटत आहे किंवा आम्हाला कॉफी घ्याविशी वाटत आहे. लक्षात ठेवा, ईट, ड्रिंक, खाणे पिणे या गोष्टींसाठी आपण हॅव सुद्धा यूज करू शकतो. मी माझ्या बऱ्याचशा प्रिव्हियस लेक्चर्समध्ये या गोष्टीबद्दल सांगितलेलं आहे. मॉडर्न इंग्लिशमध्ये खाणे पिणे या संदर्भामध्ये हॅव हा यूज केला जातो. फाईन. पुढे, दे फील लाईक प्लेइंग क्रिकेट. दे फील लाईक प्लेइंग क्रिकेट याचा अर्थ आहे त्यांना क्रिकेट खेळावंसं वाटत आहे. ठीक आहे, त्यांना क्रिकेट खेळावंसं वाटत आहे. बघा इथे प्रत्येक व्यक्तीला काय करावंसं वाटतं हे आपण सांगतोय. लक्षात ठेवा, ज्या ज्या वेळेस तुम्हाला काहीतरी करण्याची इच्छा होईल, तुम्हाला काहीतरी करावंसं वाटतंय, तुमचं मन करतंय ती गोष्ट करण्याचं, त्या वेळेस तुम्हाला फील लाईक यूज करायचं आहे. ठीक आहे, ज्या व्यक्तीबद्दल बोलताल त्या व्यक्तीच्या अनुसार एकतर फील लाईक यूज होईल किंवा फील्स लाईक यूज होणार आहे. फाईन. नेक्स्ट सेंटेन्स आपला, आय फेल्ट लाईक स्लीपिंग आफ्टर लंच. आय फेल्ट लाईक स्लीपिंग आफ्टर लंच याचा अर्थ आहे मला लंचच्या नंतर म्हणजेच दुपारच्या जेवणाच्या नंतर झोपावंसं वाटत होतं. ठीक आहे, मला लंचच्या नंतर झोपावंसं वाटत होतं. आता बघा, वरच्या सेंटेन्सेस मध्ये आपण काय केलं होतं? फील यूज केला होता किंवा फील्स यूज केला होता, म्हणजे फील लाईक किंवा फील्स लाईक यूज केला होता. पण या सेंटेन्स मध्ये फेल्ट लाईक आहे. काय आहे? फेल्ट लाईक. ओके, बघा एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो मी. हा जो व्हिडिओ आहे किंवा हा जो लेसन आहे तो तुम्हाला एकदम बिगिनिंग पासून ते एंड पर्यंत पाहायचा आहे. एकही गोष्ट न चुकवता किंवा थोडं सुद्धा स्किप न करता. बिकॉज लक्षात ठेवा, या फील लाईक मध्ये, फील्स लाईक मध्ये बऱ्याचशा डिटेलिंग्स आहेत. ठीक आहे, बरेचसे वेगवेगळे स्ट्रक्चर्स आहेत. त्याच्यामुळं आपण बघा ईच सेंटेन्स शिकता शिकता, ईच सेंटेन्सची प्रॅक्टिस करता करता सेंटेन्सचं स्ट्रक्चर सुद्धा शिकतोय, नवीन नवीन सेंटेन्सचं स्ट्रक्चर. सो आता बघा असं होऊ शकतं की एखादं नवीन स्ट्रक्चर आलं आणि नेमकं तुम्ही त्याच घडीला जे ते स्किप केलं, मग तुमचं ते मिस होऊन जाणार आहे, तुम्हाला पूर्ण लेसन जो आहे तो समजणार नाही. सो दॅट्स वाय बघा एकदम सुरुवातीपासून ते एंड पर्यंत थोडं सुद्धा स्किप न करता तुम्हाला हा व्हिडिओ पाहायचा आहे, तर तुम्हाला हा लेसन समजेल, नाहीतर हा लेसन तुम्हाला पूर्णपणे समजणार नाही. ओके, सो आता हे वेगळे स्ट्रक्चर आहे बघा. आय फेल्ट लाईक स्लीपिंग आफ्टर लंच. आता हे पास्ट मध्ये गेलं, कारण याचा अर्थ काय होतोय? मला लंचच्या नंतर झोपावंसं वाटत होतं. ठीक आहे, वाटत होतं. आता हे अशा प्रकारचं पास्ट सेंटेन्स बनवण्यासाठी काय करायचं आहे हे बघूयात आपण. तर यासाठी तुम्हाला व्यक्तीचा उल्लेख करायचा आहे. सुरुवातीला व्यक्ती यूज करून झाल्याच्या नंतर फेल्ट लाईक यूज करा. लक्षात ठेवा, हे पास्ट स्ट्रक्चर आहे आणि पास्ट साठी आपण सगळीकडे सर्रास फेल्ट लाईक यूज करत असतो. इथे ड्रॉ केलंय बघा मी, पॉझिटिव्ह फॉर पास्ट. पास्टच्या स्ट्रक्चरसाठी आपण सगळ्यांनाच, कोणीही असो व्यक्ती, तर त्या व्यक्तीच्या नंतर आपण फेल्ट लाईक यूज करणार आहे. ठीक आहे, कुठलाही व्यक्ती असो, फेल्ट लाईक सगळ्यांना सर्रास यूज करायचं आहे. फाईन. तर फेल्ट लाईक यूज करून झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करावंसं वाटत होतं पास्ट मध्ये, ती ऍक्शन तुम्हाला पुढे मेन्शन करायची आहे आयएनजी लावून त्या ऍक्शनला. जसं स्लीप, स्लीपला आपण बघा आयएनजी लावला. झोपावंसं वाटत होतं ना, झोपण्याची ऍक्शन, तर त्याला आपण आयएनजी लावला. आणि नंतर मग तुम्हाला एक्स्ट्रा डिटेल्स जे त्या पुढे मेन्शन करायच्या आहेत. फाईन.
तर वाक्य काय होतं आपलं, आय फेल्ट लाईक स्लीपिंग आफ्टर लंच. मला लंचच्या नंतर झोपावंसं वाटत होतं. नेक्स्ट सेंटेन्स आपलं, शी फेल्ट लाईक क्राईंग. शी फेल्ट लाईक क्राईंग याचा अर्थ आहे की तिला रडावंसं वाटत होतं. ठीक आहे, तिला रडावंसं वाटत होतं, तिचं मन करत होतं की रडावं. ओके, काहीतरी झालं असेल असा प्रसंग की तिला सॅड फील होत आहे व सॅड फील झाल्यामुळं तिला रडावंसं वाटत होतं. बघा, हा भूतकाळ आहे. वरती जे आपण पाहिलं फील लाईक आणि फील्स लाईक, त्या घटना आत्ता कराव्याशा वाटत आहेत. आणि फेल्ट लाईक म्हणजे काय, तर मला पास्टमध्ये, पूर्वी, थोड्या वेळापूर्वी किंवा पास्टमध्ये ती गोष्ट करावीशी वाटत होती किंवा कुठल्याही व्यक्तीला ती गोष्ट करावीशी वाटत होती. फाईन. पुढे, ही फेल्ट लाईक लिव्हिंग अर्ली. फेल्ट लाईक लिव्हिंग अर्ली याचा अर्थ आहे त्याला थोडं लवकर निघावंसं वाटत होतं. असं असू शकतं की एखाद्या व्यक्तीचं काहीतरी फंक्शन आहे किंवा काहीतरी इव्हेंट आहे घरी, त्याच्यामुळे त्याला ऑफिसमधून लवकर निघावंसं वाटत होतं. किंवा असं असू शकतं की त्याला व्यवस्थित म्हणजे नीट फील होत नाही, आजारी वगैरे असेल तो, त्याच्यामुळे त्याला घरी जायचं मन करत होतं. की फेल्ट लाईक लिव्हिंग अर्ली, त्याला लवकर जावंसं वाटत होतं. ओके, पुढे, वी फेल्ट लाईक गोईंग आउट फॉर डिनर. वी फेल्ट लाईक गोईंग आउट फॉर डिनर याचा अर्थ आहे की आम्हाला बाहेर डिनरला जावंसं वाटत होतं. ओके, सपोज एक फॅमिली आहे, दररोज घरामध्ये जेवण करतात, ते रोज घरात जेवण करून बोर झालं आहे, मग त्यांचं असं मन करत होतं काय की आज जे ते थोडं बाहेर कुठंतरी जेवण करायला जावं. ठीक आहे, काय म्हटले मग ते, वी फेल्ट लाईक गोईंग आउट फॉर डिनर, आम्हाला बाहेर डिनरसाठी जावंसं वाटत होतं. ओके, पुढचं सेंटेन्स, दे फेल्ट लाईक टेकिंग अ ब्रेक. दे फेल्ट लाईक टेकिंग अ ब्रेक याचा अर्थ आहे त्यांना ब्रेक घ्यावासा वाटत होता. ठीक आहे, त्यांना ब्रेक घ्यावंसं वाटत होतं. आता बघा, काही लोक, 3-4 लोक, ते खूप काम करत आहेत, खूप काम करतात ते दररोज, आणि आज सुद्धा ते खूप काम करत आहेत दिवसभर. ठीक आहे, आणि त्यांना असं वाटलं की आता खूप दमलोय आपण, त्याच्यामुळे त्यांचं मन करत होतं ब्रेक घेण्याचं. ठीक आहे, त्यांना ब्रेक घ्यावासा वाटत होता, का, कारण की काम करून ते खूप थकले होते. फाईन. पुढे, आय फेल्ट लाईक कॉलिंग यू. आय फेल्ट लाईक कॉलिंग यू, मला तुला कॉल करावासा वाटत होता. ठीक आहे, मला तुला कॉल करावासा वाटत होता, माझं मन करत होतं तसं. नेक्स्ट सेंटेन्स बघा, माय ब्रदर फील्स लाईक मेकिंग समथिंग स्पेशल. माय ब्रदर फील्स लाईक मेकिंग समथिंग स्पेशल, माझ्या भावाला काहीतरी स्पेशल बनवावंसं वाटत आहे. माझ्या भावाला काहीतरी स्पेशल बनवावंसं वाटत आहे, म्हणजे त्याचं मन करतं की काहीतरी स्पेशल बनवावं. बघा, इथे फील्स लाईक आला आणि मी अर्थ काय सांगितला, काहीतरी बनवावंसं वाटत आहे. ठीक आहे, फील्स लाईक प्रेझेंट आहे, त्याच्यामुळे बनवावंसं वाटत आहे. आणि फेल्ट लाईक, ठीक आहे, फेल्ट लाईक हा काय आहे, पास्ट आहे, त्याच्यामुळे वाटत होतं असा अर्थ निघतो. पुढे, शी फील्स लाईक लर्निंग समथिंग न्यू. शी फील्स लाईक लर्निंग समथिंग न्यू याचा अर्थ आहे तिला काहीतरी नवीन शिकावंसं वाटत आहे. तिला काहीतरी नवीन शिकावंसं वाटत आहे, म्हणजे तिचं आता मन करत आहे काहीतरी नवीन शिकण्याचं. ओके, अगेन हा फील्स लाईक प्रेझेंट आहे, त्याच्यामुळे वाटत आहे असा अर्थ निघणार आहे. आय फील लाईक मीटिंग माय फ्रेंड्स टुडे. आय फील लाईक मीटिंग माय फ्रेंड्स टुडे याचा अर्थ आहे मला आज माझ्या मित्रांना भेटावंसं वाटत आहे. ओके, मला आज माझ्या मित्रांना भेटावंसं वाटत आहे, म्हणजेच माझं मन करत आहे माझ्या मित्रांना आज भेटण्याचं. ओके, अगेन फील लाईक हा प्रेझेंट असतो, म्हणून वाटत आहे असा अर्थ निघाला. फाईन. सो बघा, आपण आता हे पॉझिटिव्ह सेंटेन्सेस जे ते कव्हर केले आहेत. एक महत्वाची गोष्ट सांगतो, एक ट्रिक सांगतो, फील लाईक किंवा फील्स लाईक याचा काय अर्थ असतो, तर एखादी गोष्ट करावीशी वाटत आहे आत्ताच्या घडीला. ओके, फेल्ट लाईक म्हणजे काय, तर पूर्वी म्हणजेच पास्टमध्ये, भूतकाळामध्ये एखादी गोष्ट करावीशी वाटत होती किंवा करायचं मन करत होतं. फाईन. सो आता आपण निगेटिव्ह सेंटेन्सेस बघूयात. बघा, आता पहिलं सेंटेन्स निगेटिव्ह मधलं, आय डोंट फील लाईक टॉकिंग राईट नाव.
आय डोंट फील लाईक टॉकिंग राईट नाव. याचा अर्थ आहे मला आत्ता बोलावंसं वाटत नाहीये, मला आत्ता बोलावंसं वाटत नाहीये किंवा माझं आत्ता बोलण्याचं मन करत नाहीये. फाईन. एक 2-3 सेंटेन्सेस घेतो व मग आपण स्ट्रक्चर बघूयात. पुढचं सेंटेन्स, आय डोंट फील लाईक गोइंग आउटसाइड. आय डोंट फील लाईक गोइंग आउटसाइड. याचा अर्थ आहे मला बाहेर जावंसं वाटत नाहीये. ठीक आहे, मला बाहेर जावंसं वाटत नाहीये, माझं मन करत नाही बाहेर जाण्याचं आता. नेक्स्ट सेंटेन्स, शी डझंट फील लाईक कुकिंग टुडे. शी डझंट फील लाईक कुकिंग टुडे. याचा अर्थ आहे तिला आज जेवण बनवावंसं वाटत नाहीये. ठीक आहे, तिचं मन करत नाही आज जेवण बनवण्याचं. तर आता आपण स्ट्रक्चर्स बघूयात. म्हणजे हे अशा प्रकारचे सेंटेन्सेस की जिथे एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट करावीशी वाटत नाहीये. तर हे अशा प्रकारचे सेंटेन्सेस कसे बनवायचे किंवा कसे बोलायचे इंग्लिशमध्ये ते बघूयात आपण. तर यासाठी सुरुवातीला व्यक्तीचा उल्लेख करा ज्या व्यक्तीचं मन करत नाही किंवा ज्या व्यक्तीला तसं करावंसं वाटत नाहीये तो व्यक्ती सुरुवातीला. व्यक्तीचा उल्लेख करून झाल्याच्या नंतर डोंट फील लाईक किंवा डझंट फील लाईक. ठीक आहे, बघा लक्षात घ्या काय, तर डोंट फील लाईक किंवा डझंट फील लाईक ह्या दोघांपैकी एक येणार आहे. हे डिपेंड कशावरती करणार आहे, कुठल्या व्यक्तीबद्दल बोलताय ना तुम्ही त्याच्यावर डिपेंड असणार आहे डोंट फील लाईक की डझंट फील लाईक. ठीक आहे, आता ते पण बघूयात आपण व्यवस्थित. बघा, सपोज तुम्ही जर आय, यू, वी किंवा दे यांच्याबद्दल बोलत असताल, यांच्यापैकी कोणा एकाबद्दल, तर तुम्हाला यूज करायचं आहे डोंट फील लाईक. काय यूज करायचं आहे, डोंट फील लाईक. आणि सपोज तुम्ही जर ही, शी किंवा एकाच व्यक्तीबद्दल बोलत असताल, म्हणजे नाव असेल त्या वाक्यामध्ये एकाच व्यक्तीचं, सो त्या केसमध्ये तुम्ही यूज करणार आहात डझंट फील लाईक. काय यूज करणार आहे, डझंट फील लाईक. तर डोंट फील लाईक किंवा डझंट फील लाईक दोघांचा एकच अर्थ आहे काय, तर एखादी गोष्ट करावीशी वाटत नाहीये प्रेझेंट मुमेंटमध्ये, म्हणून प्रेझेंट लिहिलंय बघा. फाईन. सो बघा, व्यक्तीचा उल्लेख, देन डोंट फील लाईक किंवा डझंट फील लाईक, त्याच्यानंतर जी गोष्ट करावीशी वाटत नाहीये आता ती गोष्ट म्हणजेच ती ऍक्शन मेन्शन करा आणि त्या ऍक्शनच्या पुढे काय, तर आयएनजी लावा. ओके, ऍक्शनच्या पुढे आयएनजी, जसं की इथं टॉकच्या पुढे आयएनजी आहे, गोच्या पुढे आयएनजी आहे आणि कुकच्या पुढे आयएनजी लावला आहे, तर आयएनजी कंपल्सरी आहे. आणि शेवटी मग एक्स्ट्रा डिटेल्स. ठीक आहे, जी गोष्ट करावीशी वाटत नाही त्या गोष्टीबद्दल पुढच्या एक्स्ट्रा डिटेल्स तुम्हाला मेन्शन करायच्या आहे. फाईन. तर आता आपण पुढची वाक्य बघूयात. ही डझंट फील लाईक वॉचिंग टीव्ही. ही डझंट फील लाईक वॉचिंग टीव्ही. याचा अर्थ आहे त्याला टीव्ही पाहावासा वाटत नाहीये. ओके, त्याला आत्ता टीव्ही पाहावासा वाटत नाहीये. फाईन. पुढे, वी डोंट फील लाईक ईटिंग एनिथिंग. वी डोंट फील लाईक ईटिंग एनिथिंग. याचा अर्थ आहे की आम्हाला काहीच खावंसं वाटत नाहीये, आम्हाला काहीच खावंसं वाटत नाहीये. सपोज असं झालं की एक 2 फ्रेंड्स आहेत, ते कशामध्ये फेल झाले. ठीक आहे, असं झालं की त्यांना कुठल्या तरी गोष्टीची अपेक्षा होती पण अपेक्षेप्रमाणे ती गोष्ट घडली नाही, मग ते सॅड आहे, त्यांचा मूड ऑफ आहे. त्याच्यामुळे ते म्हणतात ते काय की आम्हाला काहीच खावंसं वाटत नाही, आमचं मनच करत नाही काही खाण्याचं. ठीक आहे, बघा डझंट आणि डोंट हा लावला तरच तुमचा तो अर्थ निघणार आहे काय, तर वाटत नाहीये. ठीक आहे, डझंट आणि डोंट शिवाय वाटत नाही, नाही हा अर्थ निघणार नाहीये. सो डोंट आणि डझंटला विसरू नका, डोंट डझंट तुम्हाला कंपल्सरी यूज करायचा आहे. फाईन. पुढे, दे डोंट फील लाईक प्लेइंग टुडे. दे डोंट फील लाईक प्लेइंग टुडे. याचा अर्थ आहे की त्यांना आज खेळावंसं वाटत नाहीये, त्यांना आज खेळावंसं वाटत नाहीये. पुढे, आय डिडंट फील लाईक टॉकिंग टू एनीवन. आय डिडंट फील लाईक टॉकिंग टू एनीवन. याचा अर्थ आहे की मला कोणाशीही बोलावंसं वाटत नव्हतं. ठीक आहे, मला कोणासोबतच बोलावंसं वाटत नव्हतं, म्हणजेच माझं कोणाशीच बोलण्याचं मन करत नव्हतं. आता बघा स्ट्रक्चर चेंज झालं.
वरती आपण डोंट आणि डझंट यूज करत होतो, बट या वाक्यामध्ये आपण डिडंट यूज केलं. का डिडंट यूज केलं? बघा, ज्या ज्या वेळेस तुम्हाला हे सांगायचं असतं की मला एखादी गोष्ट करावीशी वाटत नव्हती बोलतोय बरं का मी. एखादी गोष्ट करावीशी वाटत नव्हती म्हणजेच काय, तर पास्ट मध्ये करावीशी वाटत नव्हती. सो तुम्हाला जर भूतकाळाबद्दल बोलायचंय तर मग तुम्हाला डिडंट हा यूज करावा लागणार आहे. डोंट आणि डझंट हा प्रेझेंट साठीच बनलेला आहे, आत्ताच्या घडीसाठी. ठीक आहे. आणि जो डिडंट आहे तो पास्ट साठी बनलाय, भूतकाळामध्ये होऊन गेलेल्या घटनांसाठी. तर आता हे वाक्य किंवा हे असं वाक्य कसं बनवायचं, तर त्याचं स्ट्रक्चर आहे, ज्या व्यक्तीबद्दल बोलायचंय तो व्यक्ती सुरुवातीला, त्याच्यानंतर तुम्हाला डिडंट फील लाईक यूज करायचा आहे. काय, तर डिडंट फील लाईक. आता हा जो डिडंट फील लाईक आहे ना, तो सगळ्यांनाच आपण सर्रास यूज करतो. जसं की बघा, इथं मी लिहिलेलं आहे निगेटिव्ह पास्ट, म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट करावीशी वाटत नव्हती पास्टमध्ये, तर त्यासाठी यूज डिडंट फील लाईक फॉर ऑल, म्हणजे सगळेच्या सगळे, आय, यू, वी, दे, ही, शी आणि एखाद्या व्यक्तीचं नाव जरी असेल वाक्यामध्ये तरी सगळ्यांना सर्रास तुम्हाला डिडंट यूज करायचा आहे, म्हणजेच डिडंट फील लाईक यूज करायचा आहे. फाईन. पुढे जाऊयात आपण. तर बघा, जसं मी सांगत होतो काय, तर व्यक्तीचा उल्लेख करा, देन डिडंट फील लाईक यूज करा, त्याच्यानंतर तुमचं ऍक्शन यूज करा, जे ऍक्शन करावीशी वाटत नव्हती ती ऍक्शन, आणि त्याला आयएनजी लावायचा आहे. जसं इथे टॉकला बघा आयएनजी लावलाय, बोलावंसं वाटत नव्हतं ना, म्हणून डिडंट फील लाईक टॉकिंग. कोणासोबत, तर कोणासोबतच नाही. ह्या एक्स्ट्रा डिटेल्स आहेत टू एनीवन, म्हणजे तुम्हाला शेवटी जे येते एक्स्ट्रा डिटेल्स भरायच्या आहेत. फाईन. पुढे जाऊयात आपण. शी डिडंट फील लाईक गोइंग टू दी पार्टी. शी डिडंट फील लाईक गोइंग टू दी पार्टी. याचा अर्थ आहे तिला पार्टीला जावंसं वाटत नव्हतं. तिला पार्टीला जावंसं वाटत नव्हतं. ओके, अगेन पास्ट होता तो. ही डिडंट फील लाईक वर्किंग येस्टरडे. ही डिडंट फील लाईक वर्किंग येस्टरडे. याचा अर्थ आहे त्याला काल काम करावंसं वाटत नव्हतं. ठीक आहे, त्याला काल काम करावंसं वाटत नव्हतं. असं असू शकतं की खूप काम केलेलं आहे त्याच्यामुळे कंटाळा आला, वैताग आला आणि त्याच्यामुळे काल जे ते काम करावंसं वाटत नव्हतं त्याला. पुढचं सेंटेन्स, वी डिडंट फील लाईक गोइंग आउट. वी डिडंट फील लाईक गोइंग आउट. आम्हाला बाहेर जावंसं वाटत नव्हतं. आम्हाला बाहेर जावंसं वाटत नव्हतं. असं असू शकतं क्लायमेट खराब आहे त्याच्यामुळे बाहेर जावंसं वाटत नव्हतं, मन करत नव्हतं बाहेर जाण्याचं. पुढचं सेंटेन्स, दे डिडंट फील लाईक वेटिंग. दे डिडंट फील लाईक वेटिंग. आता याचा अर्थ आहे की त्यांना वाट पाहावीशी वाटत नव्हती. त्यांना वाट पाहावीशी वाटत नव्हती, त्यांना वाट पाहण्याचं मन करत नव्हतं. बघा, आता कुणालाच वाट पाहावीशी वाटत नाही, पण बऱ्याच वेळा बघा आपल्याला मुजबिरीमध्ये वाट पाहावी लागते. सो यांचं काहीतरी काम असेल आणि त्यांना वाट पाहावी लागली, पण त्यांचं वाट पाहण्याचं मन करत नव्हतं, त्यांना वाट पाहावीशी वाटत नव्हती. दे डिडंट फील लाईक वेटिंग. ओके, बघा सगळीकडे आपण सर्रास डिडंट फील लाईक यूज करतोय का, बिकॉज आपण पास्ट बद्दल बोलतो, दॅट्स वाय. पुढे, आय डिडंट फील लाईक इटिंग एनिथिंग. आय डिडंट फील लाईक इटिंग एनिथिंग. याचा अर्थ आहे मला काहीच खावंसं वाटत नव्हतं. मला काहीच खावंसं वाटत नव्हतं, माझं काहीच खाण्याचं मन करत नव्हतं. असं असू शकतं की आजारी आहे व्यक्ती, आजारी असल्यावरती काहीच खावंसं वाटत नाही. ओके. पुढे, माय ब्रदर डझंट फील लाईक अटेंडिंग अ लेक्चर टुडे. माय ब्रदर डझंट फील लाईक अटेंडिंग अ लेक्चर टुडे. याचा अर्थ आहे की माझ्या भावाला आज लेक्चर अटेंड करावंसं वाटत नाहीये, किंवा माझ्या भावाचं आज लेक्चर अटेंड करण्याचं मन करत नाहीये. ओके, आता हा प्रेझेंट आहे बघा. का प्रेझेंट आहे? बिकॉज डझंट फील लाईक यूज झाला. ओके, डोंट फील लाईक किंवा डझंट फील लाईक हा प्रेझेंट साठी असतो आणि डिडंट फील लाईक हा पास्ट साठी असतो. इथं डझंट फील लाईक यूज झालाय म्हणजेच हा काय आहे, प्रेझेंट आहे, म्हणजे एखादी गोष्ट आत्ता करावीशी वाटत नाहीये. पुढचं सेंटेन्स, शी डझंट फील लाईक eating biryani. She
डझंट फील लाईक इटिंग बिर्याणी. याचा अर्थ आहे तिला बिर्याणी खावीशी वाटत नाहीये. तिला बिर्याणी खावीशी वाटत नाहीये. नेक्स्ट सेंटेन्स, आय डोंट फील लाईक मीटिंग माय फ्रेंड्स टुडे. आय डोंट फील लाईक मीटिंग माय फ्रेंड्स टुडे. आज मला माझ्या मित्रांना भेटावंसं वाटत नाहीये किंवा माझं आज माझ्या मित्रांना भेटायचं मन करत नाहीये. ओके, असं असू शकतं की हा व्यक्ती रोज फ्रेंड्सला भेटतो पण आता वैताग आलाय, त्याच्यामुळे आज असं वाटतं की घरातच राहावं, भेटायला नको. ओके, तर बघा इथे मी निगेटिव्ह सेंटेन्सेस सुद्धा कव्हर केले. तर एक शॉर्ट ट्रिक निगेटिव्ह सेंटेन्सेससाठी, डोंट फील लाईक किंवा डझंट फील लाईक याचा अर्थ असतो एखादी गोष्ट करावीशी वाटत नाहीये. ओके, प्रेझेंटमध्ये आत्ता. आणि डिडंट फील लाईक म्हणजे काय, तर एखादी गोष्ट करावीशी वाटत नव्हती, कधी पास्टमध्ये. फाईन. सो आपण आता क्वेश्चन्स पाहणार आहोत. फाईन. तर आपण क्वेश्चन्स बघूयात आता. बघा पहिला क्वेश्चन, मी काही सेंटेन्सेस घेणार आहे आणि मग नंतर तुम्हाला स्ट्रक्चर जे ते समजावणार आहे. फाईन. बघा पहिलं सेंटेन्स, डू यू फील लाईक इटिंग समथिंग. डू यू फील लाईक इटिंग समथिंग म्हणजे काय, तर तुला काही खावंसं वाटत आहे का. ओके, तुला काहीतरी खावंसं वाटत आहे का किंवा तुला काहीतरी खावंसं वाटतंय का, आता तुझं मन करत आहे का तसं, असं विचारलं जात आहे. पुढे, डू यू फील लाईक गोइंग आउटसाइड. डू यू फील लाईक गोइंग आउटसाइड याचा अर्थ आहे तुला बाहेर जावंसं वाटतंय का. तुला बाहेर जावंसं वाटत आहे का, तुझं मन करतंय का बाहेर जाण्याचं. नेक्स्ट सेंटेन्स, डज शी फील लाईक टॉकिंग टू यू. डज शी फील लाईक टॉकिंग टू यू याचा अर्थ आहे तिला तुझ्यासोबत बोलावंसं वाटत आहे का. ओके, तिला तुझ्यासोबत बोलावंसं वाटतंय का. आता आपण स्ट्रक्चर बघूया, म्हणजे हे अशा प्रकारचे क्वेश्चन्स फॉर्म कसे करायचे. बघा अशा प्रकारचे क्वेश्चन्स बनवण्यासाठी एकतर तुम्ही डूने किंवा डजने सुरुवात करणार आहात. लक्षात ठेवा, काय डूने करायची सुरुवात किंवा डजने सुरुवात करायची आहे. आणि हे क्वेश्चन्स आपण प्रेझेंटसाठी यूज करत असतो, म्हणजे आत्ता एखादी गोष्ट करावीशी वाटत आहे का. ठीक आहे, किंवा आत्ता एखादी गोष्ट करण्याचं मन करत आहे का. तर हे क्वेश्चन्स आपण डूने किंवा डजने करणार आहोत. आता डू यूज करायचा की डज यूज करायचा हे डिपेंड करणार आहे, तर कुणाबद्दल बोलताय त्या व्यक्तीवरती. बघूयात आपण, इथे मी ड्रॉ केलंय बघा. आता सपोज तुम्ही आय बद्दल बोलताय, यू बद्दल बोलताय, वी बद्दल किंवा दे बद्दल बोलताय तुम्ही, तर अशा लोकांसाठी आपण डू यूज करतो सुरुवातीला. ठीक आहे, सुरुवात तुम्हाला डूने करायची आहे त्या केसमध्ये. फाईन. आणि सपोज जर तुम्ही ही बद्दल, शी बद्दल किंवा एकाच व्यक्तीबद्दल बोलत असताल, म्हणजे तुमच्या वाक्यामध्ये एकाच व्यक्तीचं नाव असेल, सो त्या केसमध्ये तुम्ही सुरुवात करणार आहात डजने. ओके, सुरुवात करायची आहे डजने. सो डू किंवा डजने आपण सुरुवात करणार आहे आणि देन मग व्यक्ती यूज करणार आहे. आणि व्यक्तीच्या नंतर बघा इथे दोन्ही ठिकाणी फील लाईक दिलेलं आहे, म्हणजे कोणीही व्यक्ती असो फील लाईक हा येणारच आहे. फाईन. तर आता वाक्य बघा आपण. बघा डू किंवा डजने सुरुवात करा, देन व्यक्तीचा उल्लेख करा, त्याच्यानंतर फील लाईक कंपल्सरी, देन ऍक्शन व त्याला आयएनजी लावा. जसं इथं इटला आयएनजी लावलाय, तो शेवटी एक्स्ट्रा डिटेल्स तुमच्या. फाईन. बघा डूने किंवा डजने सुरुवात करायची आहे तुम्हाला कंपल्सरी. तर आता आपण पुढचं वाक्य बघा. डज ही फील लाईक वॉचिंग अ मूवी. डज ही फील लाईक वॉचिंग अ मूवी याचा अर्थ आहे की त्याला मूवी पाहावीशी वाटत आहे का, त्याचं मन करत आहे का मूवी पाहण्याचं. नेक्स्ट सेंटेन्स, डू दे फील लाईक प्लेइंग क्रिकेट. डू दे फील लाईक प्लेइंग क्रिकेट याचा अर्थ आहे त्यांना क्रिकेट खेळावंसं वाटत आहे का, त्यांचं मन करतंय का क्रिकेट खेळण्याचं आता. फाईन. बघा दे बद्दल बोलतोय म्हणून आपण डूने सुरुवात केली आणि वरती आपण ही बद्दल बोलत होतो म्हणून डजने सुरुवात केली. दोघांचाही मोटिव्ह एकच आहे, एखादी गोष्ट करावीशी वाटत आहे का आत्ताच्या मुमेंटला, प्रेझेंटमध्ये. नेक्स्ट आपला क्वेश्चन, डू यू फील लाईक हॅव्हिंग कॉफी. डू यू फील लाईक हॅव्हिंग कॉफी याचा अर्थ आहे तुला कॉफी प्यावीशी वाटत आहे का. ठीक आहे, तुझं मन करतंय का कॉफी पिण्याचं. फाईन. नेक्स्ट सेंटेन्स आपलं,
डिड यू फील लाईक स्लीपिंग? डिड यू फील लाईक स्लीपिंग याचा अर्थ आहे तुला झोपावंसं वाटत होतं का? तुझं झोपण्याचं मन करत होतं का? आता इथे बघा चेंज झालं स्ट्रक्चर. डीडने सुरुवात केली आपण. आता हे जे स्ट्रक्चर आहे किंवा हे जे सेंटेन्स आहे ते पास्ट मधलं आहे, भूतकाळातलं सेंटेन्स आहे. आणि हे सेंटेन्स आपण कशासाठी यूज करतो? तर एखाद्या व्यक्तीला विचारायचं आपल्याला की तुला एखादी गोष्ट करावीशी वाटत होती का? तुझं मन करत होतं का एखादी गोष्ट करण्याचं? सो त्या केसमध्ये आपण हे असं स्ट्रक्चर यूज करत असतो. तर हे वाक्य बनवण्यासाठी, अशा टाईपचा क्वेश्चन बनवण्यासाठी स्ट्रक्चर काय असणार आहे? तर तुम्हाला सुरुवात जे आहे ती डीडने करायची आहे. कशाने? तर डीडने सुरुवात करायची आहे. आता हा जो डीड आहे ना तो आपण सर्रास सगळ्यांनाच यूज करतो. मी इथं लिहिलंय बघा, यूज डीड बिफोर पर्सन अँड आफ्टर पर्सन, यूज फील लाईक फॉर ऑल. बघा, यूज डीड बिफोर पर्सन अँड आफ्टर पर्सन, यूज फील लाईक फॉर ऑल. म्हणजेच तुम्हाला डीड जो आहे तो पर्सन सोबत यूज करायचा आहे, म्हणजे त्या पर्सनच्या आधी ज्या पर्सन बद्दल बोलताय ते, आणि मग त्या पर्सनच्या पुढे फील लाईक यूज करायचा आहे. आणि हे सगळ्यांनाच ऍप्लिकेबल आहे. आय, यू, वी, दे, ही, शी किंवा एका व्यक्तीचं नाव असलं वाक्यामध्ये, तर सगळ्यांनाच हा जो रूल आहे तो ऍप्लिकेबल आहे किंवा हे जे स्ट्रक्चर आहे ते सगळ्यांनाच ऍप्लिकेबल आहे. फाईन, पुढे जाऊयात आपण आता. Did she feel like crying? Did she feel like crying? याचा अर्थ आहे तिला रडावंसं वाटत होतं का? ठीक आहे, तिला रडावंसं वाटत होतं का? तिचं मन रडण्याचं करत होतं का? तिला रडण्याचं मन करत होतं का? ओके, पुढचं सेंटेन्स आपलं, Did he feel like leaving early? Did he feel like leaving early? त्याला लवकर जावंसं वाटत होतं का? त्याचं मन करत होतं का लवकर जाण्याचं? त्याला लवकर जावंसं वाटत होतं का? एखादा व्यक्ती आहे जो की थोडासा म्हणजे आज आजारी आहे आणि त्याच्या बॉडी लँग्वेजवरून तुम्हाला असं वाटत होतं की त्याचं मन करतंय लवकर जाण्याचं. मग तुम्ही त्याच्या जवळच्या एका मित्राला विचारलं की त्याचं लवकर जाण्याचं मन करत होतं का? त्याला लवकर जावंसं वाटत होतं का आज? फाईन, पुढे. Did they feel like going out? Did they feel like going out? त्यांना बाहेर जावंसं वाटत होतं का? त्यांचं मन करत होतं का बाहेर जाण्याचं? ओके, बघा पास्ट बद्दल बोलतोय आपण, पास्ट बद्दल क्वेश्चन विचारतो. पुढे, Did you feel like taking a break? Did you feel like taking a break? याचा अर्थ आहे तुला ब्रेक घ्यावासा वाटत होता का? ठीक आहे, तुला विश्रांती घ्यावीशी वाटत होती का? तुला ब्रेक घ्यावासा वाटत होता का? पुढचं वाक्य आपलं, Did she feel like calling you? Did she feel like calling you? याचा अर्थ आहे तुला कॉल करावासा वाटत होता का? ठीक आहे, तुला कॉल करावासा वाटत होता का? किंवा तिचं मन करत होतं का तुला कॉल करण्याचा? फाईन, बघा आपण हे अगेन पास्ट बद्दल जे ते विचारत आहे, वाटत होतं का. दॅट्स वाय आपण डीडने सुरुवात करतोय. पुढची वाक्य आपली, डज शी फील लाईक इटिंग बिर्याणी? डज शी फील लाईक इटिंग बिर्याणी? आता बघा इथे हे प्रेझेंटचं आहे, म्हणजे आपण प्रेझेंट बद्दल विचारतोय ना की मन करत आहे का, खावीशी वाटत आहे का. दॅट्स वाय आपण काय यूज केलं, डज यूज केलं. डज शी फील लाईक इटिंग बिर्याणी? तिला बिर्याणी खावीशी वाटत आहे का? ठीक आहे, तिला बिर्याणी खावीशी वाटत आहे का? तिचं मन करत आहे का बिर्याणी खाण्याचं? प्रेझेंट असल्यामुळं डज यूज केला आहे. पुढचं, डू यू फील लाईक मीटिंग युअर फ्रेंड्स टुडे? डू यू फील लाईक मीटिंग युअर फ्रेंड्स टुडे? याचा अर्थ आहे तुला तुझ्या मित्रांना भेटावंसं वाटत आहे का? तुझं मन करत आहे का तुझ्या मित्रांना भेटायचं? अगेन प्रेझेंट असल्यामुळं आपण डू यूज केलाय. वाटत आहे का हा प्रश्न करतोय ना आपण, दॅट्स वाय डू यूज केला आपण. पुढे, डज ही फील लाईक मेकिंग ब्रेकफास्ट? याचा अर्थ आहे की त्याला ब्रेकफास्ट बनवायचा वाटत आहे का? त्याचं मन करतंय का ब्रेकफास्ट बनवण्याचं? अगेन बघा प्रेझेंटमध्ये अर्थ निघाला का, कारण की डजने सुरुवात झाली, दॅट्स वाय. फाईन, सो मी इथे आता येस नो टाईपचे क्वेश्चन्स सुद्धा संपवले. बघा शॉर्ट ट्रिक काय म्हणजे लक्षात कसं ठेवू शकता तुम्ही,
तर डू यू फील लाईक किंवा डूने सुरुवात करताय आणि फील लाईक यूज करताय, किंवा डजने सुरुवात करताय आणि मग फील लाईक यूज करताय, तर याचा अर्थ असतो की एखादी गोष्ट करावीशी वाटत आहे का त्या व्यक्तीला. आणि सपोज जर तुम्ही यूज करताय डीड आणि मग फील लाईक, तर याचा अर्थ असतो की त्या व्यक्तीला एखादी गोष्ट करावीशी वाटत होती का. डू आणि फील लाईक किंवा डज आणि फील लाईक याचा अर्थ करावीशी वाटत आहे का एखादी गोष्ट प्रेझेंटमध्ये. आणि डीड आणि फील लाईक म्हणजे काय, एखादी गोष्ट करावीशी वाटत होती का, कधी, भूतकाळामध्ये, पास्टमध्ये. फाईन. सो आता आपण WH क्वेश्चन्स बघूया. तर आपला पहिला WH क्वेश्चन, व्हॉट डू यू फील लाईक इटिंग. व्हॉट डू यू फील लाईक इटिंग याचा अर्थ आहे तुला काय खावंसं वाटत आहे. ठीक आहे, तुला काय खावंसं वाटतंय आत्ता. आता हा जो क्वेश्चन आहे तो बनवण्यासाठी काय करायचं, तुम्हाला WH ने सुरुवात करायची. आता हा जो क्वेश्चन आहे तो आपण व्हॉटने केलेला आहे, लक्षात ठेवा. व्हॉटचा क्वेश्चन हा आपण नेहमी काय हे जाणून घेण्यासाठी करत असतो. सो WH टाईपचा क्वेश्चन किंवा व्हॉटचा क्वेश्चन, त्यामध्ये तुम्हाला व्हॉटने सुरुवात करायची आहे. देन डू किंवा डज यूज करायचा आहे, ते डिपेंड करतं व्यक्तींवरती. ठीक आहे, यासाठी तुम्हाला हा रूल यूज करायचा आहे बरं का, इथला रूल. ठीक आहे, तुम्हाला हा वाला रूल जो तो यूज करायचा आहे. सपोज जर आय यू वी दे असतील तर मग डू यूज करा, आणि ही शी व एकच व्यक्ती असेल तर मग डज यूज करा. फाईन. आणि मग हा डू किंवा डज यूज करून झाल्याच्या नंतर तो व्यक्ती ज्याच्याबद्दल बोलताय, देन तुम्हाला फील लाईक यूज करायचा आहे व शेवटी तुम्हाला ऍक्शन आणि त्याला ING जोडायचा आहे. ओके. सो व्हॉट डू फील लाईक इटिंग, तुला काय खावंसं वाटत आहे. फाईन. प्रेझेंटमध्ये प्रश्न करायचा असेल तर मग तुम्ही डू डज यूज करणार आहात. ओके. पुढे, वेअर डू यू फील लाईक गोईंग. वेअर डू यू फील लाईक गोईंग याचा अर्थ आहे तुला कुठे जावंसं वाटत आहे. ओके. सपोज एक व्यक्ती तुम्हाला म्हटला, तुमचा मित्र, की मला कुठेतरी फिरायला जावं असं वाटतंय. मग तुम्ही त्याला विचारताय काय, तर तुला कोठे जावंसं वाटत आहे. वेअरचा क्वेश्चन हा आपण कोठे, कोणत्या ठिकाणी, ठिकाण जाणून घेण्यासाठी करत असतो. सो असा क्वेश्चन बनवायचा असेल तर वेअरने सुरुवात करा, वेअरच्या नंतर डू किंवा डज यूज करा. डू किंवा डज का, कारण तुम्ही प्रेझेंटमध्ये क्वेश्चन करताय ना, दॅट्स वाय. सो डू किंवा डज, आणि त्याच्यानंतर मग व्यक्ती, व्यक्तीच्या नंतर फील लाईक, व शेवटी ऍक्शन आणि त्याला ING जोडायचं आहे. फाईन. पुढचं वाक्य, वाय डू यू फील लाईक स्टेईंग होम. वाय डू यू फील लाईक स्टेईंग होम. आता इथे विचारलं जातंय की तुला घरी राहावंसं का वाटत आहे, तुला घरीच थांबावंसं का वाटत आहे. एखादा व्यक्ती आहे, एखादा तुमचा मित्र, तो म्हणतोय की अरे मला आज बाहेर नाही पडायचं, मला आज घरीच थांबावंसं वाटत आहे. मग तुम्ही त्याला विचारताय तुला घरी का थांबावंसं वाटत आहे. तर अशा प्रकारचा क्वेश्चन बनवण्यासाठी तुम्हाला वायने सुरुवात करायची आहे. ओके. आता वायचा क्वेश्चन हा रिझन जाणून घेण्यासाठी केला जातो. तर ज्या ज्या वेळेस तुम्हाला रिझन जाणून घ्यायचं आहे, वायने क्वेश्चन करा, वायने सुरुवात करा. देन डू किंवा डज यूज करा. डू किंवा डज का यूज करायचा आहे, बिकॉज प्रेझेंटचा क्वेश्चन आहे त्याच्यामुळे. देन व्यक्ती, व्यक्तीच्या नंतर फील लाईक सगळीकडेच कंपल्सरी, आणि त्याच्यानंतर ऍक्शन आणि त्याला ING जोडा. तो शेवटी काय, ज्या काय तुमच्या एक्स्ट्रा डिटेल्स असतील त्या एक्स्ट्रा डिटेल्स त्या ऍक्शन आणि INGच्या पुढे. फाईन. पुढे, व्हॉट डज शी फील लाईक डुईंग. व्हॉट डज शी फील लाईक डुईंग याचा अर्थ आहे तिला काय करावंसं वाटत आहे. ओके. तिला काय करावंसं वाटत आहे. अगेन बघा, व्हॉटचा क्वेश्चन म्हणजेच काय, सेम स्ट्रक्चर जे सुरुवातीच्या क्वेश्चनचं होतं ते सेम स्ट्रक्चर आपण इथे यूज करणार आहे. पुढे, वेअर डज ही फील लाईक गोईंग. वेअर डज ही फील लाईक गोईंग याचा अर्थ आहे की त्याला कोठे जावंसं वाटत आहे, त्याला कोठे जावंसं वाटत आहे. ओके. बघा इथे आपण डज यूज केला, वरती पण आपण डज यूज केला का, कारण इथे शी आला व इथे ही आला. फाईन. तर मी जसं तुम्हाला म्हटलं होतं की डू आणि डज यूज करतो आपण प्रेझेंटसाठी, डिपेंड करतो कोणाबद्दल बोलतोय त्या व्यक्तीवरती. आणि ते रूल्स मी इथे लिहून ठेवलेले आहेत, डायग्राम मध्ये ड्रॉ केलंय हे. ओके. पुढे, व्हॉट डिड यू फील लाईक इटिंग. व्हॉट डिड यू फील लाईक इटिंग याचा अर्थ आहे तुला काय
खावंसं वाटत होतं. आता इथे बघा, इथे सुद्धा वॉटनेच क्वेश्चन आहे, पण हा पास्टचा क्वेश्चन आहे. हे आपल्याला डीड मुळे समजतंय, कारण की पास्टचं एखादं वाक्य बोलायचं असेल किंवा एखादा क्वेश्चन बोलायचा असेल तर आपण डीड यूज करत असतो. ठीक आहे. सो तुम्हाला जर पास्ट बद्दल जाणून घ्यायचंय की पास्ट मध्ये काय करावंसं वाटत होतं, तर काय करा तुम्ही, वॉट डीडने सुरुवात करा, कारण की वॉटचा अर्थ असतो काय. ठीक आहे. तर असं क्वेश्चन बनवण्यासाठी वॉट आणि डीड यूज करायचा आहे सगळ्यांनाच, कोणीही असो, आय यू वी दे शी किंवा एखादा व्यक्ती, सगळ्यांनाच वॉट डीड. देन व्यक्तीच्या नंतर फील लाईक व शेवटी ऍक्शन आणि आयएनजी यूज करायचा आहे. फाईन. पुढे वेअर डिड दे फील लाईक गोईंग. वेअर डिड दे फील लाईक गोईंग याचा अर्थ आहे त्यांना कोठे जावंसं वाटत होतं. ठीक आहे. ठिकाण जाणून घेतलं जाते, दॅट्स वाय वेअर. आणि डीड काय यूज केला आपण, बिकॉज पास्ट बद्दल बोलत होतो ना, त्याच्यामुळे आपण डीड यूज केलंय. तर असा क्वेश्चन बनवण्यासाठी वेअर डीडने सुरुवात करा व ज्या व्यक्तीबद्दल बोलताय तो व्यक्ती, त्याच्यानंतर फील लाईक व शेवटी ऍक्शन आणि आयएनजी यूज करायचा आहे. फाईन. पुढे वाय डीड ही फील लाईक लिव्हिंग अर्ली. वाय डीड ही फील लाईक लिव्हिंग अर्ली. त्याला लवकर का जावंसं वाटत होतं. वरती बघा, का जावंसं वाटत आहे असं विचारलं आपण, आणि खाली अर्थ काय निघतोय, लवकर का जावंसं वाटत होतं. हा पास्ट मध्ये अर्थ का निघला, बिकॉज इथं आपण डीड यूज केलाय. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्हाला पास्ट मधलं रिझन जाणून घ्यायचं असेल त्यावेळेस वाय डीडने सुरुवात करा. वाय डीडने सुरुवात करून झाल्याच्या नंतर व्यक्तीच्या नंतर फील लाईक, त्याच्यानंतर ऍक्शन आणि आयएनजी व शेवटी एक्स्ट्रा डिटेल्स तुमच्या. फाईन. लास्ट क्वेश्चन आपला, वेन डीड यू फील लाईक टेकिंग अ ब्रेक. वेन डीड यू फील लाईक टेकिंग अ ब्रेक याचा अर्थ आहे तुला ब्रेक केव्हा घ्यावासा वाटत होता. तुला ब्रेक कधी घ्यावासा वाटत होता. हा पण पास्ट मधला क्वेश्चन, बिकॉज डीड यूज केलाय. पण इथे बघा, वेनने सुरुवात केली आपण. वेनचा क्वेश्चन हा केव्हा, कधी हे जाणून घेण्यासाठी आपण करत असतो. सो अशा प्रकारचा क्वेश्चन जर तुम्हाला करायचा असेल पास्ट मध्ये, तर वेन डीडने सुरुवात करा, देन व्यक्ती, त्याच्यानंतर फील लाईक, देन ऍक्शन आणि आयएनजी व शेवटी एक्स्ट्रा डिटेल्स यूज करायचे आहेत. ओके. तर बघा, खूप डिटेल्ड व्हिडिओ मी बनवला आहे. हा खूप डिटेल्ड लेसन होता. कशाचा, तर फील लाईकचा. आणि फील लाईक हा खूप जास्त यूज केला जातो. तुम्ही स्वतः रिलेट करून बघा, आठवा तुम्ही किती यूज करताय फील लाईक. म्हणजे वाटत आहे, वाटत होतं, वाटत नाही, वाटत नव्हतं, एखादी गोष्ट करावीशी वाटत आहे का, किंवा एखादी गोष्ट करावीशी वाटत होती का, हे आपण खूप जास्त यूज करतो आपल्या डेली कन्व्हर्सेशन मध्ये. ओके. तर खूप महत्वाचा टॉपिक आणि जास्तीत जास्त यूज केला जाणारा टॉपिक मी आज इथे कव्हर केला आहे. असेच आपण इतर सुद्धा 24 लेसन्स कव्हर केलेले आहेत, 24 टॉपिक्स जे ते कव्हर केलेले आहेत, जे की खूप जास्त यूज केले जातात डेली कॉन्व्हर्सेशन मध्ये. आणि त्याची लिंक जी आहे ते मी कमेंटमध्ये मेन्शन केलेली आहे. सो त्या प्लेलिस्टच्या लिंकवरती क्लिक करा व तो जो संपूर्ण कोर्स आहे तो तुम्ही पाहू शकता. फाईन. तर बघा, हा जो कोर्स आहे तो आपण खास करून आपल्या महाराष्ट्रीयन लोकांसाठी लॉन्च केला आहे, जसं की मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगत आलेलो आहे. तर बघा, आपल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा जो कोर्स आहे तो शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा कोर्स पोहोचवा, जेणेकरून बघा, ज्यांची इच्छा आहे की मला इंग्लिश बोलता यावं पण त्यांना एक चांगला ट्युटर मिळत नाही जो की मराठीमधून त्यांना शिकवेल इंग्लिश आणि प्रॅक्टिकल वेमध्ये शिकवणार ट्युटर, ज्यांना मिळत नाही, अशा लोकांपर्यंत हा संपूर्ण कोर्स जो आहे तो शेअर करा, हा संपूर्ण कोर्स पोहोचवा. ठीक आहे. बघा, आम्ही खूप प्रामाणिक प्रयत्न करत आहोत की सगळ्यांनाच इंग्लिश यावं आणि ज्या ज्या अडचणी येतात आपल्या मराठी मुलांना किंवा आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना इंग्लिश शिकण्यामध्ये, त्या सर्व अडचणींचा आढावा घेऊन त्याच्यावरती अभ्यास करून आम्ही खूप डिटेल्ड लेसन जे ते बनवलेले आहेत. आणि येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही अशाच प्रकारचे महत्त्वाचे लेसन्स घेऊन येणार आहोत, अशाच प्रकारचे महत्त्वाचे फ्री कोर्सेस घेऊन येणार आहोत. सो दॅट्स वाय तुम्ही जर अजून सुद्धा आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकन जे ते ऑन करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन्स लगेच भेटतील. आणि हा जर लेसन तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आवर्जून कमेंट करा, बिकॉज तुमच्या कमेंट्स आम्हाला मोटिवेट करतात आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा जो लेसन जो आहे तो पोहोचवा. ओके. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग इन्व्हर्स इंग्लिश अकॅडमी.